ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात अटकेत असलेला ॲडव्होकेट किरण पाटीलवर मकोका अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे। ॲडव्होकेट किरण पाटील यांच्या जामीन अर्जावर 15 एप्रिल रोजी सुनावणी आहे। पोलिसांना किरण पाटील यांच्या मोबाईलमधून महत्त्वाचे पुरावे सापडले। किरण पाटील यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर पुरावे पोलिसांनी जप्त केले। शालार्थ आयडी घोटाळ्यातील सर्व आरोपीवर मकोका, संघटित गुन्हेगारी, अनलिगल ॲक्टिव्हिटीसह BNSच्या विविध कलमांचा समावेश आहे। राज्यातील 64 शिक्षणाधिकारी या गुन्ह्यात आरोपी होणार आहेत। या प्रकरणात थेट मंत्रालयापर्यंत धागेदोरे गेलेत। मंत्रालयातून बनावट आदेश सह हायकोर्टाचे बोगस निकाल तयार करण्यात आले आहेत। यामुळे गंभीर कलमासह गुन्हे दाखल होतील। या गुन्ह्यातील आरोपींना लवकर जामीन मिळणे कठीण आहे। अटकपूर्व जामिनावर असलेला शरद शिंदेंचा शोध सुरू आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।